तर मैत्रिणींनो पाहू शकता ही गुढीची साडी किती परफेक्ट आपली स्टिचिंग झालेली आहे। आणि तर नमस्कार मैत्रिणींनो, मी मोनिका ब्लाउज कटिंग स्टिचिंग चॅनल मध्ये सर्व माझ्या मैत्रिणींचं खूप खूप धन्यवाद। तर मैत्रिणींनो तुम्ही पाहू शकता मी घेतलेला आहे 80 मीटर जे घेतलेला आहे काठाचा ब्लाउज पीस घेतलेला आहे, खण ब्लाउज पीस आहे। आणि यापासून आपल्याला जी गुढी आहे, गुढीची जी साडी आहे ती कशा पद्धतीने बनवायची ते सांगणार आहे। मी काय केलेला आहे, जो काठ आहे तो माझ्या बाजूने घेतलेला आहे आणि जर थोडासा कपडा फिरवून घेते कारण की तुम्हाला पण दिसलं पाहिजे। तर मी ब्लाउजची जी म्हणजे काठापासून जी वरती उंची घेतलेली आहे ती मी 26 इंच उंची घेतलेली आहे। या पद्धतीने 26 इंच उंचीचा पॉइंट टाकून घेतला, हे पाहू शकता। आणि त्यानंतर इकडे खालच्या बाजूने जो काठाचा जो उभा पॉइंट आहे 25 इंच उंची घेतली, त्या बाजूने 4.5 इंच रुंदी घेतलेली आहे। आणि जो काठाचा खालचा भाग आहे तिथं 6.5 इंचाचा पॉइंट टाकून घेतलेला आहे। आता हा 6.5 इंचाचा पॉइंट आणि हा 4.5 इंचाचा पॉइंट आपल्याला काय करायचंय, तो पट्टीच्या साह्याने किंवा टेपच्या साह्याने मी थोडासा कपडा फिरवून घेतलाय तुम्हाला समजावं यासाठी। ते काय करायचं आहे आपल्याला व्यवस्थित आखून घ्यायचंय। मैत्रिणींनो तुम्हाला जर मी ज्या पद्धतीने समजवते ते समजत असेल तर तुम्ही नक्की ही जी साडी आहे ती शिवून पहा, ट्राय करून पहा, खूप छान रेडी होत असते। तर पहा ह्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, आखून घेतलेला आहे। आता आपण काय करूया, ते कटिंग करून घेऊया दोन्ही बाजू। आता ह्यामध्ये आपल्याला 2 साड्या तुम्हाला जर रेडी करायच्या असतील तर 2 साड्या यामध्ये रेडी होतात मैत्रिणींनो। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं, आपली जी पहिली प्लेट आहे ती कशा पद्धतीने टाकायची तुम्ही पाहू शकता। मी काय केलं आहे व्यवस्थित, आणि जी पहिली प्लेट आहे ती आपली एकदम व्यवस्थित आली पाहिजे। कशा पद्धतीने आली पाहिजे तर वरचे जे बाजू आहे आपली जी भाग आहे जिथं आपण प्लेटच्या घड्या लावणार आहोत, वरच्या पर्यंत जी वरची बाजू आहे तिथं घड्या ज्या लावणार आहोत ती घडी एकदम परफेक्ट आपली आली पाहिजे, एकदम सेम आली पाहिजे। 3.5 इंच रुंदीची आपली ती प्लेट आली पाहिजे। अशा पद्धतीने व्यवस्थित आपली प्लेट टाकून घ्यायची। जो बाजूचा कपडा आहे आपण तो पुढच्या बाजूला जो कपडा आहे ना माझ्या हाताच्या बाजूला तो आपण नंतर कटिंग करून घेणार आहोत आणि तिथे एक शिलाई सुद्धा देऊन घेणार आहे। त्यानंतर ह्या ज्या प्लेट आहेत त्या प्लेट देताना व्यवस्थित आपण अगोदर जी पहिली प्लेट आहे तिथं दोन्ही बाजूला व्यवस्थित धरायची आहे। एक समान रेषेमध्ये आपली प्लेट आली पाहिजे। ह्या पद्धतीने काय करायचंय, पिन लावून घ्यायची। आणि ह्याच प्लेट, कारण की ही पहिली प्लेट येणं जरा अवघड असतं, पण जर आपण ही पहिली प्लेट आपली व्यवस्थित आली तर आपल्या बाकीच्या प्लेट सुद्धा एकदम व्यवस्थित येतात। तर पाहू शकता वरच्या बाजूनी त्या पहिली प्लेट टाकली त्याच पद्धतीने आपली दुसऱ्या प्लेट यायला हव्यात। अशा पद्धतीने आपण काय करायचंय, कपडा थोडासा फिरवून घ्यायचा आहे, वरच्या बाजूने ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर बाकीच्या प्लेट सुद्धा म्हणजे काय करायचं, आपण प्रत्येक वेळेस प्लेट टाकली का आपण पिन लावून घ्यायची व्यवस्थित। ही पिन लावल्यानंतर पुन्हा तिसरी प्लेट टाकून घ्यायची, म्हणजे आपल्या त्या 5 ते 6 प्लेट आपल्या यामध्ये रेडी होतात। आणि जो बाकीचा जी शेवटची प्लेट होती ना तयार, तिला सुद्धा आपल्याला जो बाजूला जो कपडा बाहेर आलेला आहे तो सुद्धा आपण नंतर कटिंग करून तिथे एक दाब शिलाई किंवा एक आतल्या बाजूने शिलाई देऊन घेणार आहे। तर ह्या दोन्ही समोरचा भागाची जी कपडा उरलेला आहे तो आणि बाजूचा कपडा उरलेला आहे तो आपण काय करणार आहे, कटिंग करून नंतर त्याला शिलाई देऊन घेणार आहे। व्यवस्थित आपल्या पिना आहेत त्या व्यवस्थित लावून घ्यायच्यात, हे पाहू शकता ह्या पद्धतीने। त्या लावल्यानंतर आपल्याला काय करायचंय, आता आपल्याला वरती जो आपण गुढीला जो हार तयार करतो तो म्हणजे जो गुढीला हार लावतो त्या हारासाठी आणि किंवा आपण गुढीची जी काठी आहे ती लावण्यासाठी आपण एक बॉक्स म्हणा किंवा आपण एक कप्पा किंवा आपण त्याला आपण काय म्हणतो खिसा, आपण या कोण काही म्हणता येईल ह्याला, अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आणि मी याची रुंदी किती घेतलेली आहे, 4.5 इंच उंची घेतलेली आहे आणि 8.5 इंच रुंदी घेतलेली आहे। काठाच्या बाजूने मी 8.5 इंच घेतली, वरच्या बाजूने 4.5 इंच घेतली, म्हणजे हा आपला आयताकृती आपल्याला काय करायचा आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे। त्याच पद्धतीचा बॉक्स तयार झाल्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीचं आपल्याला तेवढ्याच अंतराचं काय करायचंय, अस्तर कटिंग करून घ्यायचंय। आता माझ्याकडं त्या कलरचं नव्हतं, ज्या कलरचं होतं त्या कलरचं मी अस्तर काय करते, कटिंग करून घेते। ह्या पद्धतीने आपण काय करायचंय, अस्तर कटिंग करून घ्यायचे। आता आपण काय करूया, मशीनवर जाऊया। हे पाहू शकता ह्या पद्धतीने कपडा घेतलेला आहे आपला रेडी झाला। आता
आता आपण मशीनवर जाऊया. तर आपण काय करायचे मैत्रिणींनो, हा जो आपण 8.5 आणि 4.5 इंचाचा कपडा घेतलाय त्या अगोदर ह्या जे बाकीचे मी बाजूनी कटिंग केलेलं तुम्हाला सांगितलं ना, बाजूचं प्लेट मी कटिंग करून घेणारी जास्तीचा कपडा, त्याला आपण अगोदर एक शिलाई देऊन घेऊया. हे पाहू शकता मी सरळ पद्धतीने जो कटिंग केला तिथं काय केलं मी आता एक दाब शिलाई देऊन घेते व्यवस्थित या पद्धतीने. त्याच नंतर त्याच्या बॅक साइडला सुद्धा जी आपली जास्तीचा कपडा उरला होता तो सरळ रेषेत मी काय केलं कटिंग करून घेतला आणि तिथे सुद्धा आपल्याला काय करायचंय एक व्यवस्थित दाब शिलाई देऊन घ्यायची. फोल्ड करायचा थोडासा कपडा आणि व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. एकदम फोल्ड व्यवस्थित करायचंय मैत्रिणींनो. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे मी शिलाई देऊन घेतलेली आहे. हे पाहू शकता व्यवस्थित आपली शिलाई यायला हवी अशा पद्धतीने आपला कपडा फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीने. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय हे पाहू शकता ह्या पद्धतीने आपण कपडा फोल्ड करून घ्यायचा आहे. फोल्ड झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही जी प्लेट टाकल्यात त्याला पिन लावून घेतलेल्या आहेत की नाही, अगोदर त्याला एक शिलाई देऊन घ्यायची. व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची. शिलाई दिल्यानंतर मैत्रिणींनो शिलाई दिल्यानंतर काय करायचंय हा आपण 8.5 4.5 इंचाचा जो कपडा काढलेला आहे त्याला एक बाजूनी शिलाई देऊन घ्यायची. जे आपण 4.5 इंचाचा पॉइंट आहे ना त्या बाजूने शिलाई दिली ना, तो कपडा शिलाई दिल्यानंतर पलटी करून पुन्हा दाब शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावरती. आता ही जी दाब शिलाई देऊन घेतली ज्या बाजूने आपण दाब शिलाई दिली ती बाजू आपल्याला काय करायची खालच्या बाजूने ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे ती आपण गुढीच्या बाजूने ठेवून शिलाई देऊन घ्यायची. हे पहा या पद्धतीने. आता ही शिलाई दिल्यानंतर आपल्याला कपडा कसा फोल्ड करायचा ह्या असा नाही फोल्ड करायचा, तर आपल्याला तो कपडा आहे तो कसा फोल्ड करायचा आहे मी सांगते. तर मैत्रिणींनो हा जो आपण कपडा आहे तो आपण ह्या पद्धतीने फोल्ड करणार आहोत आणि त्याला आपण नॉट सुद्धा लावणार आहे. कारण की ज्या नॉट आहेत त्या आपल्या जेव्हा काठी आपण लावूया त्या काठीला पॅक बसल्या पाहिजे आणि पॅक बसताना आपण त्या व्यवस्थित काय केलं पाहिजे आपल्याला काठीला दोरी बांधता आली पाहिजे. त्याच्यासाठी ह्या ज्या नॉड आहेत त्या घेतलेल्या आहेत त्या आतल्या बाजूने मी घालून घेणार आहे. बाहेर नॉडचं जे टोक आहे ते बाहेरच्या बाजूने काढायचंय आपल्याला आणि बाजूनी एक दाब शिलाई देऊन घ्यायची या पद्धतीने. त्यानंतर त्याच्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला जी नॉड आहे ती काय करायची आतल्या बाजूने घालायची आणि जरा गुढी फिरवून घ्यायची आहे आणि एक दाब शिलाई देऊन घ्यायची त्याच्यावर. हे पाहू शकता या पद्धतीने. जास्तीचा कपडा वगैरे असेल तो कटिंग करून घ्यायचाय. तर मैत्रिणी आता हे पाहू शकता आपला इथं एक बॉक्स तयार झालाय, आपला कप्पा तयार झालाय किंवा आपण म्हणू शकतो आपल्या जे गुढीसाठी जे आपण हार लावतो गुढीला जो आपण गाठी तयार लावतो त्यासाठी आपण हा कप्पा रेडी केलेला आहे. अशा पद्धतीने आणि ही जी तो कप्पा आहे तो आपण काठीच्या आतमध्ये घालायचा आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ झालेला आहे किंवा ही गुढीची साडी आपण रेडी केलेली आहे. मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या पद्धतीने मी समजवलं आहे ते तुम्हाला समजलं असेल तर अशी गुढीची काठी